नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान आकारिक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, बदकाच्या शरीरात झालेले 2 अनुकूलने लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर: बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, त्यामुळे त्याचा उपयोग वल्ह्यासारखं होऊन पाण्यात पोहणे सोपे जाते. 2. पंखांवर पिसांवर मेनचट पदार्थाचा थर असल्यामुळे पाणी ओघळून जाते आणि पिसं ओली होत नाहीत. ब. असे का घडते? पेल्यामध्ये बर्फाचे खडे टाकले असता पेल्याच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. उत्तर: पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने पेल्याच्या सभोवतालच्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि त्याचे पाण्यात रूपांतर होऊन पेल्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. क. प्रश्न: खालील प्राणी, वनस्पती यांचे वैज्ञानिक नाव लिहा. ज्वारी, सॉर्गम बायकलर, गाय, बॉस टॉरस. प्रश्न क्रमांक दुसरा. अ. शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुण. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर: उंटाच्या पायाचे तळवे गादीसारखे आणि रुंद असतात, ज्यामुळे ते वाळूत रुतत नाहीत. त्यांच्या त्वचेवर जाड थर असतो व वासना नियंत्रित ठेवण्यासाठी नाकपुड्यांवर त्वचेची घडी असते. उंट दीर्घकाळ पाण्याशिवाय राहू शकतो. या अनुकूलनामध्ये उंट वाळवंटात सहज प्रवास करू शकतो, म्हणून त्याला वाळवंटातील जहाज म्हणतात. 2. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. उत्तर: पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ सहजपणे विरघळतात. इतर कोणत्याही द्रवापेक्षा पाण्यात सर्वाधिक पदार्थ विरघळण्याची क्षमता असते, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हटले जाते. ब. प्रश्न जोड्या जुळवा. अ गट, ब गट. सहजीवी पोषण. उत्तर: दगडफूल, मृतोपजीवी वनस्पती, भूछत्रे, बाह्य परजीवी पोषण, ढेकूण. 3 गुणांसाठी 3 जोड्या आहेत. उत्तरे लिहून दिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. पुढील प्रश्न क. सजीवांना पोषणाची गरज का असते? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर: काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. 2. शरीराची वाढ व विकास होण्यासाठी. 3. पेशींची होणारी झीज भरून काढणे व ऊतींची दुरुस्ती करणे. 4. शरीराला रोगांपासून वाचवून निरोगी ठेवण्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते. प्रश्न क्रमांक 3. अ. फरक लिहा. पुमंग, जायांग. पुमंग हा फुलांचा पुल्लिंगी नर प्रजनन भाग आहे. जायांग हा फुलांचा स्त्रीलिंगी प्रजनन भाग आहे. पुमंगमध्ये परागकोश आणि वृत्त असतात. जायांगमध्ये कुक्षिवृंत आणि अंडाशय असते. पुमंगमध्ये परागकण तयार होतात. जायांगमध्ये बीजांड तयार होतात. ब. प्रश्न सहसंबंध ओळखून रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर. जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून. क. प्रश्न खोडाचे विविध भाग दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आकृती तर काढून दिलेली आहे. नावे पहा. मुकुल, पेर यासारखी नावे आहेत. नंतर इंटरनोड आहे नाव. सर्व नावे द्या. कमीत कमी 4 नावे देणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांच्या उत्तरासहित प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्यांचाही सराव नक्की करा.